नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमस्कार तर आज आपण आलेलो आहे शिरसाळा इंगोले या शिवारामध्ये. तर एक प्रगतशील शेतकरी आहेत ज्यांचा आपण DD1 आणि इतर आपले जे न्यूज चॅनल आहेत त्याच्यावरती आपण इंटरव्ह्यू पाहिले असतील की त्यांची शेती करण्याची जी पद्धत आहे ती आधुनिक आणि जी आपली पारंपरिक शेती आहे यांचं जोड असून त्यांचे जे उत्पादन काढण्याची जी त्यांची स्ट्रॅटेजी ती त्यांच्याकडूनच आज आपण जाणून घेऊ. तर सर्वप्रथम आपला परिचय द्या. मंडळी नमस्कार. मी दत्तराव नामदेव इंगोले, राहणार शिरसाळा, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम या ठिकाणचा मी शेतकरी आहे. आणि मी माझ्या शेतामध्ये दरवर्षी एक असं नवीन काही, तर मी 3 वर्षापूर्वी एक वॉटर ॲपल फळबागेत फळाचं पीक म्हणून या ठिकाणी आणलेलं आहे. आणि त्याची मी 10 बाय 20वर लागवड केलेली आहे. पण हे पीक आपल्या भागात नवीन असल्यामुळं मी एक ओळ केशर आंब्याची आणि एक ओळ वॉटर ॲपलची लावलेली आहे. त्याच्यामुळं मला असं सुरुवातीला वाटलं की बाई नवीन पीक हे एखाद्या वेळेस आपल्या भागात येईल नाही येईल, पण आता असं वाटून राहिलं की हे पीक आपल्या विदर्भामध्ये चांगलं येते. कारण मी कोकण कृषी विद्यापीठाशी आणि राहुरी कृषी विद्यापीठ, पंजाबराव कृषी विद्यापीठ, कृषी विभाग सगळ्या शास्त्रज्ञांशी याचा संपर्क साधून मार्गदर्शन घेतलं. पण हे आपल्या विदर्भाच्या क्लायमेटमध्ये, कारण याचे कोकण विद्यापीठामध्ये याचे झाडं आहेत, पण कोकण विद्यापीठाच्या म्हणणं आलं की बाई एवढे फास्टमध्ये 3 वर्षामध्ये जवळजवळची 12-14 फूट आपल्या इकडं हाईट झाली. तर यावर्षी मला सुरुवातीला याच्या 2 झाडापासून 1 क्विंटल 40 किलो माल मिळाला. मला त्याला पुण्याला 80 रुपये किलो भाव मिळाला. त्याच्यानंतर यावर्षी मला 10 ते 12 क्विंटल माल मिळाला. पण जागतिक युद्धामुळं पुण्याला नेऊ शकलो नाही. आपण वाशिम मार्केटमध्येच आपल्या यावर्षी 50 रुपये किलोनं विकून मला यावर्षी बी 10 ते 12 क्विंटलचे चांगले पैसे मिळाले. पण आता या वर्षात माझं एक असं मत आहे की माझ्या एकेका झाडाला 1 ते 2 क्विंटल माल निघेल. माझ्याकडे 400 झाडं आहेत. तर माझं म्हणणं कसं कमी अधिक करून जरी या 50 रुपये किलोनं जरी, म्हणजे 5,000 रुपये क्विंटलनं जरी विकलं तरी, आणि हे पीक म्हणजे 2 वेळ येते, म्हणजे 2 हंगामामध्ये येतं. 2 हंगामामध्ये जर आलं तर दोन्ही वेळेस म्हणून मला 10 ते 20 लाख रुपये आरामात त्याच्यात उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. या झाडापासून. पूर्ण किती एकरात आहे आपला? माझं 4 एकरामध्ये म्हणजे केशर आंबा प्लस वॉटर ॲपल मिश्र. आणि त्याच्या मदत मी बघितलं पांढरं जांभूळ पण आपण त्याच्यामध्ये काही ठिकाणी मी जिथं गॅप पडले तिथं पांढरं जांभूळ लावलं. आता 10 kg आणलं. काही ठिकाणी चिकू लावले. आणि त्याचबरोबर हे जे काशी फळ आहे, आता एक ज्याला आपण डांगर म्हणतो, तर मी याच्यामध्ये एक मिश्र पीक पद्धत म्हणून की बा चला असो आपल्या वर्षाचा जेवढा होते एवढा खर्च जरी वसूल झाला, तर मी त्याच्यात 2000 डांगर यालाचे डांगर भोपळ्याचे वेल लावलेले. तर त्याच्यापासूनही मला 50,000 एक आरामात मिळू शकतील अशी अपेक्षा आहे. आणि काकांनी सांगितलं त्याप्रमाणे या डांगरामुळे जे अतिरिक्त याच्यात जो आपलं तणकट होते ते सावलीमुळे होणार नाही, तो एक त्याचा फायदा आहे. आणि यांनी यांच्या या 4 एकर क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे फळझाडे आहेत त्यांची लागवड केलेली आहे. तर त्याच्यात कोणकोणचं लागवड केलेली? त्याच्यामध्ये रामफळ वगैरे, म्हणजे जे बांधावरची शेती, त्याच्यामध्ये मी धुऱ्यावर फणस लावलं, त्याच्यानंतर रामफळ लावलेलं आहे, चिकू लावलेलं आहे, अंजीर लावलेलं आहे, आणि नारळ लावलेलं आहे. आणि बाजूनं जे आपण याच्यावरून जे ड्रीप टाकलेली आणि याला जे मोकळं पाणी द्यायचं, त्यावेळेस पूर्ण बाजूनं मी वांग्याचं भाजीपालाही लावलेला आहे. पुन्हा कुठं कारल्याचे लावलेले आहेत. पुन्हा माझ्याकडे जवळजवळ या बांधारावर 150 पेरू आहे, लखनौ 49, त्याचंही चांगलं उत्पन्न मिळणार आहे. असं वेगळ्या पद्धतीचे सर्व हे येतं. आणि आपल्याला जर इतर शेतकऱ्यांना संदेश द्यायचा असेल की याच्यातून तुम्ही प्रति एकर किती लाखांपर्यंत उत्पन्न घेता, तर त्याच्याविषयी काय सांगू शकता? शेतकऱ्याला एकच आहे की बा शेतकऱ्यानं जे मिश्र पीक पद्धत करायला पाहिजे ती एक. आणि सगळ्यांना उठायचं, कोणी संत्रा, कोणी आपलं ते हे सीताफळ. मी असं म्हणत नाही की बा जे परवडत नाही ते करायचं नाही. आपल्या इकडे जे विकते, जे खपते तेच आपण करायला पाहिजे. आता हे नवीन पीक आहे, आपण नवीन पीक आणलं, याला या मार्केट तयार व्हायला वेळ लागेल. पण याची जागतिक सगळीकडे मोठमोठ्या मार्केट, मुंबई, पुणे, बेंगलोर सगळ्या ठिकाणी याला चांगले भाव मिळतात. आता आपण कसं नवीन आहे, त्या क्षेत्रात नवीन हो. आणि आम्ही एक विद्यापीठात एक प्रॅक्टिकल की बा याच्यापासून वाईन जर बनली तर एक आणखीन शेतकऱ्याला चांगला हे मिळू शकते. तर आम्ही ते वाईन निघते का नाही निघते ते विद्यापीठातून त्याचंही मार्गदर्शन घेऊन राहिलो. कारण की दुसरे जे देशात याची लागवड होते त्याच्यापासून प्रमुख रूपाने याची वाईन या पदार्थासाठी याची बनली तर चांगलं. आणि याच्यामध्ये दुसरे आपले प्रक्रिया उद्योग होऊन याच्यात ज्यूस बनू शकते, लोणचं बनते. असे बी एका कंपनीवाल्यानं माझ्याशी संपर्क साधला, तर त्यावर्षी ते आपल्याला भेटायला येणार आहेत की बा याच्यात आम्ही तुम्हाला त्याचेही मार्गदर्शन करू. ते पण आपण करणार.
बरोबर आहे. तर एकंदरीत दादांनी जी माहिती सांगितली ती जर शेतकरी बांधवांना आपल्याला जर आवडली असेल तर आपण यांच्या प्लॉटला प्रत्यक्षात भेट देऊ शकता. तर त्याच्यासाठी त्यांचा जो मोबाईल नंबर आहे, आपला मोबाईल नंबर काय? माझा मोबाईल नंबर 9923851312. हां हां. आणि आपल्याला याच्याबद्दल मार्गदर्शन किंवा हे जे आपलं याची जे प्रोडक्शन आहे ते जर तुम्हाला हवं असेल, वॉटर ॲपल झालं, मियाझाकी मँगो झालं किंवा आपलं हे जे रामफळ, आपलं फणस वगैरे, तर आपण यांनी जो नंबर दिला आहे त्याच्यावर संपर्क करू शकता. तर दादा, मुलाखत देण्यासाठी धन्यवाद.